हॅलो फ्रेंड्स, सो आज आपल्याकडे नवीन केकची ऑर्डर आलेली आहे. हे कस्टमर आपले खूप जुने कस्टमर आहे. जेव्हा मी केक शॉप स्टार्ट केलं तेव्हापासून ते आपल्यासोबत आहेत. त्यांना आपले इकडचे चीज केक, ब्राउनी आणि सर्व प्रकारचे केक खूप आवडतात. त्यांचा टच चॉकलेट केक हा खूप फेवरेट आहे. सो इथे आज मी तो बनवते आहे. आणि जो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितला तो किस्सा इथे कंप्लीट करणार आहे. जर त्याला माहिती नसेल त्याने ह्याच्या आधीचा जो बुकेवाला केकचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी स्टोरी सांगितली, जी आता इथे कंटिन्यू करणार आहे. सो झालं असं होतं की जे कस्टमर होते ते ॲडव्हान्स पेमेंट करायला रेडी नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या कस्टमरवर बिलकुल ट्रस्ट नाही आहे, असं तसं वगैरे वगैरे. तर मी त्यांना QR कोड पाठवला होता. त्यांचे 2 केक होते. एक केक होता हार्ट शेपमध्ये व्हॅनिला आणि दुसरा केक होता ट्रफल चॉकलेट, जो गनाशचा होता. तर मी त्यांना म्हटलं की नाही, पेमेंट करणं खूप गरजेचं आहे, बिकॉज माझा एरिया असा आहे जिथे रोजच्या रोज केक जात नाही आणि त्यात जर चॉकलेट असेल तर नाहीच जात. त्यामुळे मला 7-8 महिन्यांमध्ये जो काही अनुभव आलेला आहे त्यावरून मी सांगते आहे की मला हा इश्यू येतो आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही नाही, असं थोडी असं वगैरे, आणि खूप भांडायला लागले. तर मी त्यांना सांगितलं की सॉरी, मला जमणार नाही केक बनवायला जर तुम्ही असं वागणार असाल तर. कारण की ॲडव्हान्स पेमेंट करणं म्हणजे आमच्यासाठी एक कन्फर्मेशन होऊन जातं आणि तुम्हाला आम्ही 200-300 रुपयेच मागतो आहे आणि आमचं केक शॉप आहे, त्यामुळे मी पैसे घेऊन काही पळून जाणार नाही आहे कोणाचे. पण कस्टमर असतात काहीच करू शकत नाही आपण त्याचं. त्यानंतर मी त्यांना फोनवर सांगितलं की मी केक बनवणार नाही आणि त्यानंतर मी फोन ठेवला आणि ते संध्याकाळी केक घ्यायला आले. मी त्यांना सांगितलं की माझ्यासोबत असं घडलेलं आहे की केक घ्यायला येतो सांगूनही कस्टमर आलेला नाही आहे. शेवटी तो केकही गेला नाही आणि तो मला फेकावा लागला. त्यामुळे असा मला अनुभव आल्यामुळे मी तुम्हाला ते सांगितले की ॲडव्हान्स पेमेंट करा, जेणेकरून कन्फर्मेशन होऊन जाईल. पण ती जी बाई होती खूपच भांडायला लागली जोरजोरामध्ये. त्यांना असं वाटलं की असं आवाज मोठ्याने केलं की आजूबाजूचे लोक येतील आणि त्यांना सिंपती देतील. पण असं काही घडलं नाही. माझे कस्टमर खूप जेन्युइन आहेत. माझ्या आजूबाजूच्या एरियातले लोकही खूप चांगले आहेत. त्यांना काही फरक पडत नव्हता कोण काय भांडतंय. ते नॉर्मली माझ्या कस्टमर जे आहे जे आहे ते येत होते, त्यांच्या दुकानातून माझे सामान घेत होते आणि ते निघून जात होते. एकानेही मला विचारलं नाही किंवा त्यांना विचारलं नाही की काय झालं आहे. शेवटी त्या बाईला कळलं की त्यांना कोणीही काही विचारत नाही आहे, सिंपती देत नाही, तर ते उठल्या आणि निघून गेल्या. आणि कस्टमर केक न घेता, चव न घेता असं सांगत होते की इथे काही केक मिळत नाही आहे, ह्यांच्याकडे केक बनवून मिळत नाही आहे, ह्याची केकची चव काय असेल माहिती नाही, असं तसं. पण मी काही लक्ष दिलं नाही आणि असे कस्टमर खूप येत असतात. सो इग्नोर करायचं. आणि इथे बघू शकतात हा छान केक असा रेडी झालेला आहे.